नमस्कार. राज्यातील लाखो महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ज्या पैशाची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती तो अखेर खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पोहोचत आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. सगळ्यांच्या खात्यात पैसे आले का? जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करायची गरज आहे का? आणि पुढे काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी पद्धतीनं पाठवली जाते. त्यामुळे पैसे थेट खात्यात येतात आणि कोणत्याही मध्यस्थाची गरज राहत नाही. आता मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली असून मंत्री अदिती तटकरे यांनीही याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्यानं जमा केले जात आहेत. म्हणजेच जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर लगेच घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण ही प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि बँकिंग सिस्टीमनुसार हप्ते टप्प्याटप्प्यानं पाठवले जात आहेत. त्यामुळे काहींना पैसे आधी मिळाले असतील तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही तुमचा हप्ता आला की नाही हे कसं तपासणार? सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर तपासा. जर पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला SMS मिळालेला असेल. याशिवाय तुम्ही तुमचं पासबुक अपडेट करूनही खात्यातील व्यवहार पाहू शकता. काही प्रकरणांमध्ये ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करूनही पेमेंट स्टेटस तपासता येऊ शकतो. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि सर्व कागदपत्र योग्यरित्या जमा केलेली असतील तर तुम्हाला हप्ता मिळणं अपेक्षित आहे. पण काही वेळा काही तांत्रिक किंवा कागदपत्रांशी संबंधित अडचणींमुळे पैसे उशिरा येऊ शकतात. उदाहरणार्थ बँक खाते आधारशी लिंक नसणं, आधार सीडिंग पूर्ण न झालेली असणं किंवा अर्जामध्ये काही त्रुटी असणं. म्हणूनच जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर एकदा तुमची माहिती व्यवस्थित तपासून घ्या. तुमचं बँक खाते सक्रिय आहे का? आधार लिंक आहे का? आणि अर्जामध्ये काही चुका नाहीत ना? हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व पात्र महिलांना त्यांचा हक्काचा लाभ दिला जाणार आहे. कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांचेही पेमेंट लवकरच पूर्ण केले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली जात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. जर कोणाला काही अडचणी येत असतील तर संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र काही बाबतीत अजून सविस्तर माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे काही मुद्द्यांवर अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही असंही सांगितले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारकडून पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि येत्या काही दिवसात बहुतेक पात्र महिलांच्या खात्यात हप्ते पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवणं आणि स्वतःची माहिती योग्य ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर आता तुम्हीही एकदा तुमचं बँक अकाउंट नक्की तपासा आणि तुमचा हप्ता आला का ते पहा. आणि जर अजून आलेला नसेल तर घाबरू नका, थोडा वेळ द्या, कारण प्रक्रिया सुरू आहे. तुमच्या खात्यात पैसे आले का नाही हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांसाठीही उपयोगी ठरू शकतो. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, अपडेट्स आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.